नाशिकमध्ये सोने आणि चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या छबिलदास लक्ष्मण शेठ भाऊसाहेब सराफ आणि ज्वेल्स या संस्थेने गेली अनेक दशके ग्राहकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले। सन 1936 पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता त्यांच्या नातवंडांच्या सक्षम नेतृत्वाखाली अधिक विस्तारित आहे। या संस्थेच्या नाशिक शहरात एकूण 4 शाखा असून त्या पुढील प्रमाणे कार्यरत आहेत। शुभम पार्क, डीजीपी नगर, एमजी रोड, सराफ बाजार मुख्य शाखा, राजेंद्र भाऊसार, मोनिश भाऊसार व रविराज भाऊसार हे तिघे संचालक संस्थेचा व्यवसाय पारंपरिक मूल्यांना धरून आधुनिकतेच्या साह्याने पुढे नेत आहेत। त्यांच्या प्रामाणिक सेवा आणि उत्तम दर्जाच्या दागिन्यांमुळे नाशिकमध्ये ग्राहकांचा विश्रांतीचा विश्वास मिळवणं त्यांना शक्य झालंय। अनेक ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी भेट दिल्यावर आपले अनुभव सांगताना नमूद केलंय की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सीएल भाऊसार सराफ यांच्याकडेच खरेदी करत आलोय। इथली विश्वसनीयता, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार वस्तू यामुळेच पुन्हा पुन्हा येथे यावंसं वाटतं। दैनंदिन खरेदी सोबतच सण, उत्सव, लग्न समारंभ आणि खास प्रसंगी ग्राहक येथे खास आवडीने दागिन्यांची निवड करतात। नाशिक शहरात सराफ व्यवसायात विश्वासार्हता आणि गुणवत्ता यांचे प्रतीक म्हणून सीएल भाऊसार सराफ आणि ज्वेल्स यांचे नाव आजही आदराने घेतले जाते। भाऊसार ज्वेलर्सचे संचालक छबिलदार भाऊसार यांचे नातू रविराज भाऊसार यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या मागचे कारण काय आहे। इथे वर्षानुवर्ष कस्टमर येतात त्याचे कारण। आज आमचं आहे तर 1936 पासून आजोबांनी सुरुवात केली। आज आम्ही त्यांचे नातू, आमचे वडील राजेंद्र भाऊसार, आम्ही सगळे इथं व्यवसाय करतो। आमच्याकडे साधारणतः तेव्हापासून जे त्यांनी विश्वासाने हे केलेलं आहे ते आज आम्ही पुढे पिढी सांभाळतो आहोत। पारदर्शक व्यवहार, स्वच्छतेने सगळं आणि असंख्य व्हरायटी आहेत। दिवाळी निमित्त आमच्याकडं चांदीची समई, चांदीचे शिक्के, नाशिकचे चोख चांदीचे ताटं, वाट्या वगैरे सगळं रेडी स्टॉकमध्ये असतं। तसंच लग्न सराईचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरीमध्ये सगळी व्हरायटी आहे। ते महाराष्ट्रीयन जे आपलं काम आहे ते महाराष्ट्रीयनमध्ये आहे। त्यानंतर याच्या व्यतिरिक्त कलकत्ती, टेम्पल ज्वेलरी वगैरे ती पण आहे। मजुरीवर तुम्ही काही सूट देतात का? मजुरीवरती आता दिवाळी दसऱ्याच्या वेळेस साधारणतः 20% ऑफपर्यंत असते। आपण आता राजेंद्र भाऊसार यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊया। मी राजेंद्र भाऊसार, वडिलांनी 1936 सालापासून सराफ व्यवसायामध्ये हे दुकान चालू केलेलं आहे। त्यांना एकटेच असताना त्यांनी इथं एवढे नाशिकला आल्या आणि इथं दुकान चालू केलं। आजपर्यंत गिरायकाचा माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळे विश्वासाने लोक येतात। आजूबाजूला माळसांगी, ओढा, लाखलगाव, शिलापूर म्हणजे निफाडपर्यंत किंवा इकडे गिरणाऱ्यापर्यंत, चांदवड वगैरे ह्या सगळ्या साईडचे लोक येतात। आवर्जून सांगण्यासारखं असं आहे की आमची चांदोडच्या देवीचा जो सोन्याचा मुकुट आहे आणि हे आहे तो ह्या आमच्या पिढीने तयार करून दिलेला आहे। तिथून आज पण तिथं पाहायला गेलं तिथं वैद्य म्हणून जे पुजारी आहे ते सांगते बनवलं आणि प्युअर शुद्ध सोन्याचे ते बनवलेलं आहोत। एक आमचं वैशिष्ट्य आहे। इथं नाशिकमध्ये जे काही कपाडी शो किंवा रविवारकारांचे चांदीचा गणपती झाला तो सुरुवातीची जी चांदीचा गणपती बनवला होता त्या रविवारकारांच्या मित्रमंडळाने ती सगळी चांदी आम्ही दिलेली होती। आवर्जून सांगण्यासारखं आहे। सिक्युरिटी, विश्वास आणि पारदर्शकता हा आमच्या व्यवसायाचा मुख्य गाभा असल्याने आम्ही टिकून आहोत आणि महिला मंडळामध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी होते, त्याच्यामुळे गिराईक आवर्जून विश्वासाने इथे येतात। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज आपण सराफ बाजार येथे आलेलो आहोत। भाऊसार ज्वेलर्स हे नामांकित ज्वेलर्स आहे। ते 1936 पासून आपले कार्य करत आहेत। तर महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील कस्टमर इथे येत असतात। तर तसेच नागरिक खूप 30 ते 40 वर्षापासून येतात, इथूनच खरेदी करतात। तर काही नागरिक इथे आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ते किती वर्षांपासून येतात? माझं आहे ना ताई, खरं सांगते मी 30-40 वर्षापासून येते। म्हणजे जोवर बाबा होते ना, बाबांच्या काळापासून येते मी। असं वस्तू आहे ना, काही आठवतं काही नाही आठवते, पण वस्तू घेतलेल्या मी एकदा माझं जावई ना, मोठी जावई वकील आहे इथं कोर्टामध्ये, तर त्यांना आहे ना चैन केली होती मी पहिल्या सुरुवातीची चैन ती आता 40 वर्ष झाले। त्यांचे मुलंच आता भाऊ आणि लग्न दोघे
तर मग आहे ना ते त्यांना चैन केली होती. तर भाऊ होते तेव्हा ते तिकडचे भाऊ, तर ते चैन आहे ना चैन घेऊन लग्नाला आले होते, झाली नव्हती. तर असं आहे, ती क्वालिटी पाळतच नाही दादा. आमचं ना सोनं केलं ना पावतीची गरज पडत नाही. भाऊचं नाव सांगितलं आम्हाला. तुम्ही राहणार कुठले? आम्ही राहणार चांदवड तालुका, काजी सांगवी, ठाकरेंची मुलगी मी. माझं सगळे इथं कोर्टामध्ये आहे ना, भाऊ भाचे सरकारी वकील. शिवराम ठाकरे आहे ना, तो माझा भाचा आहे, सरकारी वकील. तर तुम्ही दिवाळी, दसरा, लग्न सराई इथूनच खरेदी करता? हा इथूनच. तर तुम्हाला इथली खरेदी कशी वाटते? चांगली, छान. त्यांनी परंपरा चालवली, भाऊ पासून तर बाबापासून तर भाऊपर्यंत अजूनपर्यंत. तर काय आम्ही म्हणजे खोट खाल्ली नाही. आता याच्या पुढे तर काय, आता वय झालं आपलं. आता माझं वय 60च्या पुढे चालू आहे. असं 40 वर्षापासून आम्ही इथं यांच्या भावसार या ज्वेलर्समध्ये येतो आणि इथूनच खरेदी करतो. बरेचशा वेळेस आम्ही लाकेट म्हणा, पोथी म्हणा, असे बरेचसे खरेदी करतो. कालही आम्ही परत एक खरेदी केली. काय नसेल या दुकानातून आम्ही खरेदी करतो. माझा मुलगा फॉरेनला आहे दादा. आम्हाला त्याची काहीच येत नाही बाबा. यांचा हिशोबाच्या बाबतीत, याच्या बाबतीत सर्व व्यवहार चोख आहे बा. नाशिक लोकशाही न्यूजला अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे स्वागत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.